समाजातील गरजू व गोरगरीब जनतेसाठी सतत कार्यरत असलेल्या एकलव्य महिला बचत गट अगर टाकळी राजवाडा यांच्या शिवभोजन थाळी उपक्रमाला यंदा यशस्वी 4 वर्षे पूर्ण झाली असून या उपक्रमाने 5व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले। या उपक्रमाची संकल्पना अध्यक्ष रंजना गांगुर्डे पगारे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आली असून गेल्या 4 वर्षांपासून या गटाच्या सदस्यांनी अत्यंत निस्वार्थ भावनेने दररोज गरजूंना अल्प दरात पोषण मूल्ययुक्त जेवण उपलब्ध करून दिले। गटाच्या माध्यमातून दररोज गरजू कामगार वृद्ध नागरिक यांना केवळ 5 ते 10 रुपयांमध्ये शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली जाते। यात भाजी, वरण भात, 2 पोळ्या आणि लोणचं चटणीचा समावेश असतो। अत्यंत स्वच्छतेने आणि सेवाभावाने तयार करण्यात येणाऱ्या या भोजन थाळीची विशेष दखल स्थानिक नागरिकांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली आहे। 5व्या वर्षात प्रवेश करताना आयोजित छोटेखानी कार्यक्रमात गटाच्या अध्यक्षा रंजना गांगुर्डे पगारे यांनी पुढील काळात आणखी गरजूंना मदतीचा हात देण्याचा संकल्प व्यक्त केलाय। त्यांनी सांगितले की ही सेवा हीच आमची खरी कमाई असून समाजासाठी काहीतरी योगदान देण्याची ही संधी आम्हाला लाभली आहे, हे आमचं भाग्य आहे। या उपक्रमाला ग्रामस्थ, स्थानिक सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्ती यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून पुढील काळात गटाकडून शिक्षण व आरोग्य क्षेत्रातही उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त करण्यात आलाय। एकलव्य महिला बचत गटाच्या शिवभोजन थाळी उपक्रमाचे हे 5वे वर्ष अधिक प्रेरणादायी व प्रभावी ठरेल अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे। नमस्कार, मी रंजना गांगुर्डे पगारे, एकलव्य महिला बचत गटाची अध्यक्षा साहेब। गेली 2021 मध्ये एकलव्य महिला बचत गटाला शिवभोजन मंजूर झालं आणि तेव्हापासून तर आजपर्यंत एकदम चांगल्या रीतीने आम्ही सर्व्हिस देतो। सर्व्हिस नसून ही सेवा आहे जनतेची। मी एक सोशल वर्कर आहे, समाज कार्यकर्ती। सतत माझ्या मनामध्ये हाच प्रश्न असायचा का परमेश्वरा माझ्या हातून एक चांगलं काम घडू दे, आणि देवाने मला ती संधी दिली। अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान, ह्या दानासारखं दान कोणतंच नाहीये। आज 4 वर्षामध्ये एकही तक्रार प्राप्त झालेली नाही आमच्या शिवभोजनची। चांगल्या उच्च दर्जाचं आम्ही देतो, आम्हाला बिल वेळेवरती पडो किंवा नाही पडो, परंतु आम्ही किती चांगलं देण्याचा प्रयत्न करतो। चांगलं असं वाटतं की किती चांगलं द्यावा। आणि डाळ भात भाजी, त्यानंतर लाभार्थींनी डाळ भात मागितला तर डाळ भात देतो, त्याचे पैसे आकारले जात नाही। अजून चपाती लागली तर चपातीचे 5 रुपये घेतो आम्ही, परंतु गव्हर्नमेंटचा प्रोटोकॉल जो आहे तो फार कमी आहे। गव्हर्नमेंटच्या प्रोटोकॉलपेक्षाही आम्ही जेवण लाभार्थीला खूप चांगलं जेवण देतो। कुठलाही काटकसर नसती, स्वच्छता असती, क्वालिटी, क्वांटिटी आणि स्वच्छता, ह्या 3 गोष्टीवरती जास्त आमचं प्राधान्य आहे। माझ्या भोजनमध्ये एकूण आम्ही 7 ते 8 महिला आहे कामाला। प्रत्येक जण किती चांगलं देवं हे प्रयत्न करत असतो। आणि इथे येणारा जो लाभार्थी आहे हा सर्वसामान्य गोरगरीब लाभार्थी आहे। ही जी योजना आहे, ही योजना सरकारने काढली तर त्या सरकाराचे मी आभार मानते, आणि नंतरही आपल्या महाआघाडीच्या सरकारने ती चालू ठेवली, त्यांचे आभार मानते। परंतु काही लोकांनी योजना बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय। योजना ही सरकार योजना काढतं ती खूप चांगल्या रीतीने काढतं। ती योजना सर्वसामान्यांना गोरगरिबाला या योजनेचा फायदा व्हावं याच्यासाठी योजना राबवल्या जाते, आणि शिवभोजनचा गोरगरिबाला बऱ्याच लोकांना फायदा आहे। आपण बघितलं लोकसंख्येचं मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढलंय, लोकांना रोजगार नाही हाताला। अनेक लोक असे एक वेळेचं खायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नसतात त्या लोकांना, परंतु शिवभोजनमुळे आज त्यांना एक वेळेचं जेवण पोटभर मिळतंय। आणि अजून मला सांगायचंच, मला संपूर्ण महाराष्ट्राला आणि आपल्या सरकारला हे सांगायचं आहे की योजना फार चांगली आहे, आणि सरकार खूप चांगल्या योजना काढतं, पण त्याला जबाबदार चालवणारा, योजना चालवणारा आणि ज्या अधिकाऱ्यांकडे हे अधिकार आहेत ते जबाबदार असतात। सरकार योजना देऊन मोकळं होतं, सरकार पैसे देते योजनेचे, पण त्या योजनेकडे लक्ष देणं हे अधिकाऱ्यांचं काम असतं। सर, आमच्या भोजनला प्रत्येक 2 महिन्या, 2.5 महिने, 3 महिन्याला व्हेरिफिकेशन अधिकारी येतात। व्हेरिफिकेशन अधिकारी येतात आणि ते व्हेरिफिकेशन करतात। ज्यावेळेस आम्हाला शिवभोजन मिळालं त्यावेळेस तो GR होता की तुम्ही स्वच्छता ठेवायची आहे,
त्याच्यानंतर तुम्ही किचनची व्यवस्था करायची, तुम्ही पाण्याची व्यवस्था करायची आहे, 25 माणसं बसतील याची व्यवस्था करायची आहे. आणि मग तो जो GR होता त्या GR प्रमाणे लोकांनी चालू केलंय भोजन. आणि असं नाही आहे का भोजन खूपच हे खूप चांगलं आहे, पण वाईट करणारे काही लोक आहे, तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा. असे नाही का सगळेच भ्रष्टाचारी आहे. योजना ही खूप चांगली योजना आहे सर्वसामान्यांना, गोरगरिबासाठी. भुजबळ साहेबांनी आज आपण नाशिकचे मंत्री आपले पालकमंत्री आपले भुजबळ साहेब आहे, आदरणीय भुजबळ साहेबांनी योजना अनेक कार्यकर्त्यांना, असं नाही का राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते, त्याच्यामध्ये सेनेचे कार्यकर्ते, BJPचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, RPIचे कार्यकर्ते, शिंदे साहेबांच्या गटाचे कार्यकर्ते, सर्वसामान्य बचत गट असेल, संस्था असेल, हॉटेलिंग असेल, अशा सर्वांना भुजबळ साहेबांनी योजनेचा लाभ दिला, योजना दिली. परंतु भुजबळ साहेबांचं नाव बदनाम करू नका. भुजबळ साहेबांचं नाव बदनाम करू नका. नाशिकमध्ये जास्त शिवभोजन देण्याचं कारण असंच आहे साहेब, की नाशिक हे असं शहर आहे, आपलं धार्मिक शहर. या शहराला एक धार्मिक आपलं गोदावरी, त्र्यंबकेश्वर असं धार्मिक स्थान निर्माण आहे आपल्या शहराचं. संपूर्ण जगात नाव आहे आपल्या नाशिक शहराचं. आणि नाशिक शहरामध्ये कामाच्या निमित्ताने असे अनेक गोरगरीब आहे, भोजन त्यांना एक वेळचं जेवण त्यांना पोटभर मिळालं पाहिजे, याच उद्देशाने ही योजना साहेबांनी दिलेली, अनेक लोकांना दिलेली. आणि मग जर तुम्ही अधिकारी जर व्हेरिफिकेशनला जाताय, तर मग त्या अधिकाऱ्यांनी तात्काळ एखादं शिवभोजन तुम्हाला गैरवापर दिसला तर त्या अधिकाऱ्याचं काम आहे त्या भोजनवरती कारवाई करण्याचं. हे काम काही मंत्र्यांचं नाहीये. ज्यांच्याकडे हे काम आहे कारवाई करण्याचं. एवढी मोठी रोज बातम्या येत आहे, टीव्हीला, पेपरला बातम्या येत आहे, शिवभोजन बदनाम करू नका. शिवभोजन खूप चांगलं आहे. आणि भुजबळ साहेबांना तर अजिबातच बदनाम करू नका. भुजबळ साहेबांनी काय वाईट नाही केलंय. भुजबळ साहेबांनी खूप चांगलं काम केलंय. साहेबांच्या कामासारखं काम आजपर्यंत कोणीही केलेलं नाहीये. याच्यामध्ये साहेबांना बदनाम करू नका. योजना खूप चांगली आहे. याच्यामध्ये जितके शिवभोजन जबाबदार आहे, तेवढेच अधिकारी देखील जबाबदार आहे. त्या जिथे जिथे तुम्हाला चुकीचं दिसलंय तिथे तुम्ही कारवाई करा, त्या लोकांवरती कारवाई करा, जेणेकरून एकावर कारवाई केली तर दुसरा लगेच शिक घेईल. म्हणजे कुठेतरी हा भ्रष्टाचार थांबेल. आज भोजनाचं नाही, अनेक ठिकाणी भ्रष्टाचार होतोय. म्हणून काय मंत्री म्हणत नाही का भ्रष्टाचार करा. जो अधिकारी त्या अधिकाऱ्यांनी समज घेतली पाहिजे की सर्वसामान्यांना कसा लाभ झाला पाहिजे. हे काम हे त्या अधिकाऱ्यांचं आहे. ज्याला त्याला जे खातं वाटून दिलं त्या खात्याचं काम आहे. अजून एक मला म्हणायचंय की गेली 6 महिने जानेवारीमध्ये बिल भेटलाय साहेब. जानेवारीपासून तर आत्तापर्यंत आम्हाला बिलच नाहीये. आम्हाला माहिती आहे राज्याच्या तिजोरीवरती खूप मोठी लोड आलेला आहे. कारण ओला दुष्काळ आहे, अनेक समस्या आहे. अनेक समस्याला सरकारला तोंड द्यावं लागतंय. मिळतील पैसे, असं नाही का नाही मिळणार, पण सरकारने थोडेफार पैसे मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे की कमीत कमी 2-3 महिने, कमीत कमी 6 महिने होतील. माझं नाव सागर मंगेश भडांगे. मला इथं खूप म्हणजे जेवण वगैरे एकदम व्यवस्थित भेटतं पाहिजे तसं. मी मोलमजुरी करतो. किती दिवसापासून? मला तरी आता 8 महिने होतील. 8 महिने होतील मला. जेवणामध्ये सगळं मला भाजी, चपाती, सगळं मिळतं. चव कशी राहते? एकदम चांगली असते, एकदम म्हणजे घरच्या सारखी. आणि मला काही कमी पडलं तरी सुद्धा ते मला देतात, पार्सल पण देतात. काही माझं नाव शुभम महाल आहे. काय करतो? मी कॉलेजला आहे. कॉलेजला राहतो. कुठे राहता सध्या तुम्ही? आम्ही वसतिगृह राहतो. एकदम आम्हाला अतिशय दर्जाचं क्वालिटी आणि प्रत्येक सगळ्या वेगवेगळे नेटचं आहे इथं. नाही, एकच नंबर क्वालिटीचे राहतात एकदम. सगळं जेवण चांगलं असतं. तिकडे बघा. जेवण चांगलं आहे आणि विशेष म्हणजे या लोकांची वागणूक चांगली. संबंध जे आहे लोकांचे गिऱ्हाईकाशी संबंध चांगले. कधीपासून येते जेवायला? कमी 3-4 वर्षापासून येते.
जेवणामध्ये तुम्हाला काय काय मिळतं? काय काय जेवण चांगलं आहे, काय जेवण चांगलं, वरण भात असतो, भाजी असते, पोळी असते, पोळी असतात, चांगलं असतं. डाळ भात एक्स्ट्रा लागेल, डाळ भात देतो आम्ही तुम्हाला. हा? डाळ भात परत पुन्हा लागलं तर देतो आम्ही तुम्हाला. मिळतं काय मिळतो ना. बरं. फक्त मग चपातीचा एक्स्ट्रा लागतं, आम्ही चपातीचे पैसे घेतो कारण रेडी अजून आपण बघताय की काही कामगार इथे वेटिंगला आहे, आपण त्यांच्याशी एकदा बोलूया. दादा काय नाव तुमचं? दीपक इंगोले. दीपक हिंगोले. कुठे राहता तुम्ही? आम्ही काटे गल्ली. काठे गल्लीमध्ये राहता. कधीपासून येता तुम्ही इथे? इथं 4 महिने झाले येतो. 4 महिने झाले. भोजनामध्ये तुम्हाला काय काय मिळतं? नाही, वरण भात पोळी चपाती चपाती मिळते. जेवणाचा दर्जा कसा आहे आमचा? चांगला आहे, एकदम. चांगला आहे. काही तुम्हाला काही तक्रार आमची? नाही काय नाही ना. मावशी तुम्ही सांगा. जेवण चांगले भेटते. आता 1 वर्ष झालं आम्हाला. 1 वर्ष झालं ना. भाजी पोळी सगळं भाजी पोळी व्यवस्थित सगळं मिळतं. भाज्या वगैरे कशा असतात आमच्या? चांगल्या असतात. कडधान्य पालेभाज्या वगैरे सगळं देतो ना आम्ही. आरती ताई काय म्हणाल तुम्ही? या पुढे या सांगा त्यांना. 2 वर्ष तुमचं झाले. नाव काय आहे? आरती योगेश मोरे. आरती योगेश मोरे. काय करता आणि 2 तुम्ही? वर्ष- मी घरकाम करते. घरकाम करतात. इथे कधीपासून येतात? इथं 2 वर्षापासून 2 येते. वर्षापासून येतात तुम्ही. जेवणाचं कसं आहे? जेवण कसं आहे एकदम आमचं? व्यवस्थित आहे जेवण. भाजी पोळी वरण भात खूप व्यवस्थित पद्धतशीर जेवण राहतं घरच्यासारखं आपलं. घरच्यांसारखं राहतं. बाकी अजून तुमची काय अपेक्षा भोजनाकडे? भोजनाकडून आमची एवढीच अपेक्षा आहे. हा, तुम्हाला काय वाटतं की आता हे भोजनचं गैरप्रकार म्हणताय, नाशिकमध्ये गैरप्रकार म्हणताय, तर भोजन नाही. बंद नका करू असं नाही. ह्या गोष्टी वाटतात का तुम्हाला? नाही नाही ना. चालूच राहायला पाहिजे ना. कारण भोजन बंद केल्यानंतर तुमची काय उपासमार होणार आहे का? हा? होईल. मोकळं बोला काही नाही, मोकळं बोला. नाही कामधंदे नसले म्हणजे इथंच येऊन आम्ही पण हे करतो ना. कारण कधी पैसे नसले एक टाइमची जेवणाची व्यवस्था होऊन जाते तुमची. बरोबर. हो. आणि कधी पैसे नसले तर आम्ही पैशाची तक्रार पण करत नाही तुमच्या. तुम्ही बघा आपली स्वतःची बाईट दिली, स्वतःचं मत मांडलंय, तरी मी नाशिक लोकशाही न्यूज यांचे ना मनापासून आभार मानते की त्यांनी आमची न्यूज कव्हर केली आणि आम्हाला एक चांगल्या प्रकारे त्यांनी आमची बाजू मांडण्याचा एक प्रयत्न केला. आम्हाला त्याचं आहे ना बाजू मांडण्याची सांगितलं आम्हाला की भोजनमध्ये कुठल्या प्रकारची तक्रार नाहीये, काही नाहीये, तर त्यांची मी मनापासून आभार मानते.